राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसात येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रात महत्त्वाचा आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. या सोलापूर जिल्ह्यात लोकसभेला मोहिते पाटलांच्या रूपाने शरद पवारांनी खऱ्या अर्थाने भाजपला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आता विधानसभेलाही शरद पवार हाच मोहिते पाटील पॅटर्न पंढरपूर आणि माढा मतदारसंघात राबवण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने प्रशांत परिचारक यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी यंदा कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रणांगणात उभा राहण्याचा चंग बांधला आहे. याचाच फायदा घेत शरद पवार डाव टाकणार. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात परिचारक भालके दोघेही हाती तुतारी घेण्यासाठी इच्छुक आहेत. भगीरथ भालके यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तर परिचारक यांनी शिष्टमंडळ पाठवून शरद पवार यांना आपण इच्छुक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आता शरद पवार कुठल्या घोड्यावर रेस लावणार हे बघणं महत्त्वाचे असेल. भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली तर फक्त पंढरपूर मंगळवेढ्यातच फायदा होईल, पण परिचारक यांना उमेदवारी दिली तर त्याचा फायदा माढा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात होणार आहे. पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून माढा मतदारसंघात 42 गावांमध्ये परिचारक गटाचे प्रभुत्व आहे. याचा फायदा शरद पवार उचलल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरीकडे माढा मतदारसंघात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील देखील इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर पंढरपूर मतदारसंघात तुतारीच्या उमेदवाराला मदत होणार आहे. अभिजित पाटील हेही होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ अशा विविध मार्गातून माढा मतदारसंघातील मतदारावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक माढा मतदारसंघात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांची चर्चा करत आहेत. एकूणच काय तर हे दोन्ही मतदारसंघ उमेदवाराच्या विजयाचे आणि पराजयाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे वारं फिरलंय. शरद पवार डाव टाकणार व मैदान मारून एकाच दगडात किती पक्षी घायाळ करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.